तर नमस्कार सर्वांना, मी ऋतिका. गीता फॅशन लाईफ या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आम्ही गेलो होतो सिटीमध्ये, पुण्यामध्ये, म्हणजे घरातील काही वस्तू संपल्या होत्या टेलरिंगच्या, तर त्या आणायला गेलो होतो. आणि सोबत कात्रीला धार पण लावायची होती, त्यामुळे इथे कात्रीला धार लावली. आणि अजून एक मोठी गोष्ट घेतली सोबत आम्ही, ती आणताना मम्मीला म्हणजे तरी पण मम्मीने आणली एकदम छान प्रकारे. ही ती गोष्ट आहे आणि खूप छान, खूप आवडलं आम्हाला. हे काय मम्मा? ते बोर्ड आणलाय शिकवण्यासाठी. क्लास असतो आपला, किती छान आहे ना. युट्यूबला व्हिडिओ काढायला लागतो. तर अगोदर मी ते ब्लॅक बोर्डवर करत होते ना. तो दाखवूया का ब्लॅक बोर्ड? एक मिनिट. हा ब्लॅक बोर्ड आहे तो. ह्याच्यावर मम्मा पहिली करायची व्हिडिओज. आता हा आणलेला आहे का, तर तिथे दरवाजाला लावून म्हणजे प्रॉब्लेम व्हायचा, कोणाला एंट्री वगैरे करताना प्रॉब्लेम व्हायचा. आणि आमच्या विरूला आम्ही घट्ट म्हणजे त्याचा बेल्ट तोडतो ना तो, म्हणून साडीच्या लेसनी बांधलाय, म्हणजे तो असा आगाऊपणा काही करत. दाखव, थांबा एक मिनिट, मागे जाते. आता मम्मी याच्यावर व्हिडिओज करणार. त्याच्या चाव्या आहेत का? वीरू लगेच सुरुवातच झाली त्याची फाडाफाडीला. वाव, कसं वाटलं मम्मी तुला? सुंदर, मस्त आहे ना? मजा वाटेल ना तुला आता? इथे आपण तो बसवायचा. आता इकडे लावूया. आता इथलं सगळं काढून घ्यायचं, आरसा वगैरे, आणि इथे बोर्ड लावून सुरू करायचं आहे व्हिडिओजला. बघतो ना कसलं ऍडजस्टेबल आहे. तुमच्या असे दोन जर जवळ जवळ खिळे असतील तर हे जवळ घ्या, लांब खिळे असतील तर लांब घ्या. भारी केलेत ना आयडिया त्यांनी. मस्त पण आपण एकाच ठिकाणी बघूया. ते करून घेऊ, चल, है ना? सरक रे. करून घ्यायला पाहिजे. ओके. थोडासा डगमगणार, त्यामुळे अजून एक खिळा पाहिजे. इकडच्या साईडला एक खिळा आहे ना मम्मा, ह्याचा आरशाचा खिळा. चालेल मम्मा, आरशाचा खिळा, आरसा काढ. आरशाचा खिळा आहे ना इकडे. पण उंची कमी जास्त असणार. बघ बघू. नाही ग, सेमच असणार. अरे देवा, कुठे गेला ग? ठीक आहे, ते करून घेऊ मम्मा. आणि हा डस्टर पण आणलाय. मम्मीच्या हातामध्ये पेन आहे टेम्पररी. मी थोडंसं ट्राय केलेलं आहे, आता मम्मी ट्राय करते. विरू लगेच नाही घ्यायचं बाळा. मम्मी 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 ए मम्मी, आवाज टाक, आवाज टाक, आवाज टाक, आवाज टाक, आवाज टाक, आवाज टाक. या पद्धतीने आता लिहायचं आणि मग आता पुसून पण बघते पुसलं जातंय का. असंच पुसायचं ना बाळ नेहमी सारखंच पुसायचं. अच्छा, ठीक आहे. कसं वाटतंय बाबा? मस्त मस्त. है की नाही? आता अशी मी व्हिडिओ पण करून दाखवणार. आपल्या गीता फॅशन चॅनेलवर माझे कटिंगचे व्हिडिओ येतात. तर या अगोदर मी इथे एक फळा लावलेला आहे असा. हा आपला साधा खडू त्यांनी करायचे, पण आता नाही, त्याने हात पण असे पांढरे व्हायचे. तर आता माझी काही मी आता असला आणलेलं आहे. आता इथे मी काहीही पटापट असं ड्रॉ करून दाखवू. मग निळा स्केच पेन, निळा पण मार्कर यूज करून दाखवा ना. निळ्याने हायलाइट कर ना काहीतरी. एकच मिनिट. झाली की नाही कटर? विरूचं वेगळंच चाललंय काहीतरी. अशी मी कटिंग दाखवणार, नंतर लगेच मी पुसणार आणि मग पुढची कटिंग. निळा कलर दाखव ना मम्मा. हो दाखवते. मग हे काळं काळं होणार नाही का? काही होणार नाही. वाव, सुंदरच आहे. मला फक्त आवडले पुसताना ते एकदम छान पुसायचं कायम. product. इकडे त्याच्यात आहे वाटतं. नाही काढलाय खाली. आता हा दुसरा कलर बघूया कसा दिसतोय. दुसऱ्या कलरने मी दुसरा पॅटर्न काढून दाखवते. अगोदर ही शोल्डर. दुसऱ्या कलरने दुसरा पॅटर्न नाही मम्मा, ब्लॅक आणि निळा वापरून दाखव. परत आपण कलरचे पण आणूया हे मार्कर. उंची झाली, इथून इथे कंबर, इथून ही शोल्डर आहे, हा मुंडा आला, नंतर ही शिलाई मार्जिन, ही फिटिंगची लाईन, इथून हा असा मुंडा आपला येणार ड्रॉ करत.
त्यानंतर इथे शोल्डर पट्टी, इथे असणार बॅक साईडचा गळा, जेवढी पण रुंदी आपल्याला हवी तेवढी रुंदी घेऊन इथून आपला हा असा ड्रॉ होणार. आता मी तुम्हाला दुसऱ्या गळ्याने या चौकोनामध्ये दुसरा गळा काढायचा. एवढा फरक नाही वाटत आहे काय, पण हा वाटतंय फरक, वाटतंय. या असं हायलाइट पद्धतीने करू दुसरा गळा शकते. काढू शकतो आपण. म्हणजे तुला एक सांगते थांब, पुढच्या भागाचा मुंडा इथून येणार आहे असा. मम्मी तू आता समज, तू आता ब्लॅकनी कटिंग केलीस, ऐक का मम्मा, हा. हा जरा दे ना 2 मिनिटं. तू इथं स्लोप टाकतीस इकडं, हा स्लोप, शोल्डर स्लोप. हा तर असं जे हायलाइट करशील, म्हणजे असं जे स्लोप पडणार तुझा, हा, मी ते असं हायलाइट करशील ना, असं नाही. हे ते बघ, आता इथे आपली काय असणार आहे, टक्स. याने नाही, निळ्याने टक्स येणार आहे. मग मी दाखवते. ही आपली टक्स येणार अर्ध्या इंचाची, टोटल 1 इंचाची टक्स होणार. आणि इथून आपण हे 1.5 इंच असं तिरकस कट करणार. हा तर ती कट करण्याचं मी ते याने हायलाइट करणार किंवा रेड पेन आणणार. हा आपल्याकडे आहे आपण red करू रेड, आणि मी कलर पण आणून देते तुला, अजून वेगवेगळे लाईट कलर, पिंक कलर सगळे आणून देते तुला असं red एकदम इंटरेस्टिंग वाटलं याच्यात. त्या रेड पेननी तुम्हाला हा हायलाइट करून दाखवणार मी की एवढं आपल्याला छाटून काढायचं आहे किंवा कट करायचं आहे. आता पुढच्या भागाचा मुंडा इथून असा छाटला गेला पाहिजे, हे तुम्हाला मी हायलाइट करून दाखवणार. असं आता रेड पेन जरा असा संपत आलेला आहे त्यामुळे उठत नाहीये. बरं इकडे मम्मा, आपली आता मला एक गोष्ट सांगायची, गळ्याच्या साईडला शोल्डर स्लोप असणार आहे. तिकडचे थांब 1 मिनिट, मी स्टॉप करून लाईटी लावते आणि मग परत दाखवते कसं दिसतंय सगळं. तर हे लावून घेतलंय स्टँड, विरूचं काय चाललंय, आणि इकडे रिंग लावून घेतली, आणि आता मम्मीचा व्हिडिओ होणार आहे शूट. तर इथे असणार रोज कॅमेरा असा. दाखव बघू मम्मी थांबून. लाव ना त्याच्यातच कॅमेरा. वाव, बघू इकडं मम्मा. रेड कलर नाही निघत आहे लगेच. तू नको, ते परमनंटचा असेल. इकडं बघ, रेड वापरूच नकोस. पाणी बघशील का मम्मा इकडे तू? स्प्रे मारू का? नाही, तसलं काही करायचं नाहीये मग आता हे ना, मी करते ते. सरक तू. जरा जोराने. सगळंच आणि क्लीन करायचं एकदम चांगलं. मला वाटतं तिरका जरा होतोय मग 2 खिळे लावावेच लागणार आहेत आपल्याला. लावूया. आणि तू जरा इकडे बघशील की म्हणजे कळेल ना मला. ओके, थांबा, जिजू ती झोपलीये. हा, एकच नंबर. विरू कशी दिसते मामा? मम्मीच्या नवीन कॅमेरा कशी दिसतोय? मस्तच मम्मी, खूपच मस्त दिसते. एक फोटो इकडे बघ मम्मा, एक फोटो 12 वाजता असं काहीतरी दाखव ना बोर्ड. हा असाच. हा म्हणजे थंबनेल टाकू ना आपण मस्तपैकी. चालेल मम्मा. तो एक कशाचा आहे हा? एवढं सगळं आणलं ना मम्मा काल आपण. हो, लागतं ना. हे कप्स आहेत, 3 साईजचे आणलेत, 32, 34, 36. ते विरूचा पिकाचू बघ, एकदम खेळ म्हणतोय. हे पांढरेवाले दोरे आहेत, जास्त लागतात. हुकपट्टी आहे, पॅकिंग आहे, आता खोलत नाही. ह्याच्यात हुक आहेत ब्लाऊजचे, याच्यात बटन आहेत. हा बुकरम आहे. बुकरम म्हणजे की पेपर कॅनव्हस आहे, गळ्यांमध्ये डिझाईनमध्ये वापरायला. अस्तरचा असा गट्टाचा आणते मी 1 मीटरवाला. आणि ह्या पिशव्या आणल्यात आपल्या घरगुती यूजसाठी, ज्या अशा निळे झोले कपडे भरून ठेवता येतात. मग कपाटात एकत्रित सगळं होण्यापेक्षा सेपरेट कपडे प्रत्येक पिशवीत भरून ठेवू शकते मी, गर्दी होत नाही कपाटात म्हणून. अजून गाऊन पण आणले, आंबे आणले, पण ते नाही ठेवलेले याच्यात, ते बाजूला काढून ठेवले. तर अशी काल खरेदी केली पुण्यात जाऊन. आता आपण हे कपाटाचं पण करायचं आहे ना. इथं बोर्ड लावला. हा, तो बोर्ड एक आणला, बोर्ड असा लावला, कारण मला बेसिक टू ॲडव्हान्स क्लास सुरू होतोय. माझा क्लास असतो, गुगल मीटवर क्लास चालू असतो, तेव्हा मग या बोर्डवर मी शिकवते, कटिंग दाखवते, स्टिचिंग पण दाखवते मशीनवर.
आता उद्या संडे, क्लासला सुट्टी असते तेव्हा मग हे सगळं आवरत असते. 8 दिवसाचा हा पसारा माझा मशीनचा उद्या आवरत असते. 7 दिवस तसाच राहतो कारण रोज लागतो मला ते. हे सगळं भरून ठेवते माझं मटेरियल सगळीकडे. विरू पिकाची घेऊ का? विरू असं कसं काय करू? खेळायचं नाही, जवळ येणार दिसत नाही. जा, नाही येणार, नाही घेणार, नाही नाही. मला पिकाची दे तुझा, दे ना, दे ना. हे घेऊ का मी, हे घेऊ का मी, हे घेऊ का खेळायला? दे 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 दे. फटाफट मारतो, हे घेतो तोंडात आणि मारतो नुसता. आणि विरूची मज्जा बघायची आहे का तुम्हाला? हे आम्ही काय बांधलंय विरूला, हे माहितीये का? विरूला हे बांधलंय काय माहितीये का? साडीची लेस. हा ना आगाव कुत्रा आहे ना, सगळे बेल्ट असे चावून चावून तोडतो, बांधून का ठेवले म्हणून. आणि मग आम्हाला असा दरवाजा उघडा ठेवता येत नाही. शेजापाजारी कोण आमच्या दारातूनच रस्ता आहे, कोण निघालं की हा भुंकत राहतो. आणि त्यांना मध्येच काय इकडे टीव्ही मध्ये बोलला तो. हे बघा असं आवाज आला कुणाचा, कोण चाललं बाहेर की हे चहा दंगा आमच्या इथून का चाललं. कारण का त्याला काय वाटतं ती गल्ली आहे ती आपली घरामध्येच आहे. वरच्या दरवाज्यातून आम्ही त्याला बाहेरून आणतो असा खाली बाहेरून खाली इथं आणतो. परत इथूनच बाहेरून त्याला त्या दरवाज्यातून, वरती दरवाजा दिसतोय त्या दरवाज्यातून आम्ही त्याला आणतो. का तर या जिन्याने त्याला खाली वर करता येत नाही, लोखंडी जिना आहे आणि पाय त्याचा खाली त्या पट्ट्यांमधून जातो, त्यामुळे तो येत नाही घाबरून. बाहेरून थांब ना, बाहेरून आणतो. तर त्याला असं वाटतं की तो घरातलीच गल्ली आहे ती आपली, मग दुसरे का येतात तिथून जातात, म्हणून तो एवढ्या जोराने भुंकतो की त्या रश्या पट्टा तोडून टाकतो. मग मी हे साडीची लेस निघालेली होती, जुन्या साडीची लेस काढलेली होती, त्यांनीच त्याला बांधून ठेवला इथं. कारण दरवाजा पण बंद ठेवून खूप गरम होतं घरातल्या घरात आतल्या आत, म्हणून थोडासा दरवाजा उघडा राहावा म्हणून याला आम्ही बांधून ठेवतो. नाही तर तसं खूप शहाणा गुणी आहे, बांधण्याची गरज नाही त्याला. पण काय करणार, याला दाखव की विरूला. तर मला कमेंट मध्ये सांगा विरू खेळलेला तुम्हाला आवडतो का बघायला. विरू आमचा खूप छान खेळतो. विरू हे घे, ती नाही देत ना, हे घे विरू, हे बघ विरू मी घेऊ हे तुझं खेळ ना. बाहेर लक्ष कोण आहे काय जरा हालचाल बाहेर झाली की नुसती असा करतो, भुंकायला सुरू. आणि आवाज एवढा डेंजर आहे, सगळे घाबरतात त्याच्या आवाजाला. विरू हाड 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 हाड, विरू हाड हाड, हे मांजर आलं विरू, हाड 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 हाड. बघा आवाज, किती आवाज डेंजर आहे. चला हा व्हिडिओ इथंच थांबवते. विरूचे खेळलेला आवडतं का तुम्हाला बघायला? खेळण्याबरोबर खेळतो, दंगामस्ती करतो, आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्ही रोजच्या ब्लॉगमध्ये त्याला घेत जाऊ विरूला. बाय बाय सर्वांना.